की सर आले, सर म्हणे मी इथं राहिलंय. म्हटलं सर हे लहान आहे जागा, तुम्हाला मी येतो आणि नंतर बोलतो. मग इथले जेवढे सगळे झाडं आहेत, सरांनी पण त्यांची बिल्डिंग डिमॉलिश केली होती. ते सगळे झाडं जे सरांच्या गच्चीवर होते. जेवढे आंब्याचे झाड, 2 आंब्याचे झाड सोडले, ते सगळे झाडं जे सरांच्या गच्चीवर होते ते सगळे आम्ही इथे आणले आणि 2 दिवसात सगळं ते लावलं. त्यामुळे तुम्हाला बाग एकदम याला आम्ही दिवाने खास करतो. म्हणजे आपल्याला डॉक्टर दिवानेची ओळख बऱ्याच जणांना वेगळ्या स्वरूपाची असेल. दिवाने आम हो गया. दिवाने आम था, अभी लोग दिवाने खास दिवाने खास हो गए. सरांचं तिकडे सिडको हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल आहे पण आता 2च मजले होते. आता सिडकोकडनं परवानगी पण मिळाली, अजून मोठं पण बांधायचं. त्यांनी 5 मजली हॉस्पिटल बांधतायत. मग त्यासाठी पूर्णच डिमोलिश केलं. मग राहायचं कुठं 2 वर्ष कोणाला राहायचं कुठं. पण ते इकडं वास्तुशांतीला आले, घर आवडलं. सर म्हणले हा तो सर 2 वर्ष राहण्यापेक्षा त्यांना चिंता म्हणजे बेसिकली सरांनी पर्स्पेक्टिव्ह सांगितलं. आय जस्ट टेल माय पर्स्पेक्टिव्ह. येस येस. की मला घर पाडायचं होतं, माझी भरपूर जागा झाडं होती आणि मला घर चांगलं मिळावं याच्यापेक्षा माझ्या झाडांना चांगलं घर किंवा जागा कुठे मिळेल क्या बात त्या मी है, क्या शोधत बात होतो. क्या बात आणि क्या हा बात. शोध माझा यांच्या वास्तुशांतीने संपला किंवा परमेश्वरांनी संपवला. And it is always said, if you take care of your nature, nature will take care of you. वाह वाह वाह, क्या बात है, क्या बात है, Which we have forgotten over a period. की आपण निसर्गाची काळजी घेणं विसरलोय. म्हणजे आपण शिकतो, कमावतो, सगळं करतो, पण आपण त्या समाजाकडून जे घेतो त्या समाजाला देणं हे आपलं हे विसरून गेलो आपण. वी हॅव फॉरगॉटन. तर मी ते शोधत होतो आणि ही जागा मला मोकळी दिसते. सरांना म्हटलं की तुम्ही काय करणार आहात, तुम्ही तो वरता द्यायचं का भाड्याने. ते खूप बिझी होते. ते म्हणजे सर म्हटले की हो मला भाड्याने द्यायचंय. मी म्हटलं फक्त 15 जून पर्यंत थांबा. इट वॉज आय थिंक एंड ऑफ मे. 15-20 दिवस फक्त माझ्यासाठी थांबा म्हटलं. आणि देन मी त्यांना आल्यानंतर सांगितलं की माझा असा प्लॅन आहे, मला घर नकोय, माझ्या झाडांना घर पाहिजे. द वे दॅट मोमेंट मला हे सगळे झाडं लावल्यानंतर माझी भावना इतकी छान होती. मी सरांना तेच म्हटलं की मला माझ्या झाडांना घर मिळालं म्हणजे माझी एका वधू पित्यासारखी माझी अवस्था झाली. एक छान घर मिळालं एका मुलीला. तो पिता सुखी होतो, ही भावना मी इथं अनुभवली. एवढंच मी सांगू शकतो बस. आणि हे सगळे झाडं कुंड्यामध्ये होते, मग त्यांनी जमिनीमध्ये काही लावले, काही कुंड्यामध्ये लावले. माझा अनुभव फक्त म्हणजे बागकामाचा अनुभव हा कुंड्यांचा आहे आणि टेरेस गार्डनचा आहे. परस बागायचं जे आहे हा अनुभव मला सरांच्या इथे येऊन मला मिळालाय. त्याच्यात फार माझं योगदान नाहीये. वहिनी लक्ष देतात, मी फक्त सांगत असतो. संधी त्यांनी दिली कारण त्यांचं नाव, त्यांच्या नावातच माधव आहे आणि ती माधवी आणि लक्ष्मीचं नाव. क्या बात है, क्या बात. मुलीला चांगलं करू, चांगली मुलगी आल्यामुळे आमच्याकडे या सर या. यांच्या घरांनी जे आम्हाला दिलंय ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. हे तर बागेत झालंच, पण माझी मुलीने इथे अभ्यास जुलैमध्ये आलो आणि तिने इथे अभ्यास शांततेचा अभ्यास केला आणि ती मागच्या वर्षी सीबीएसई बोर्डात 12वीतनं पूर्ण भारतात पहिली आहे. वाह, क्या बात है, क्या बात. ते जे एक्स्ट्रा 5 ते 60% मार्क असतील तिचे, ती 90% होती, ती 92% असेल ती, पण 99.4% तिला मिळाली ती ह्या घरामुळे. कारण ते एन्व्हायरमेंट पण खूप महत्वाचं असतं. जसं झाडं आहेत, झाडांना छान एन्व्हायरमेंट मिळालं ते वाढतात, तसे लहान मुलं सुद्धा तशीच आहेत. आपण हाऊ वी केअर देत ते तसे वाढतात. आपलं काम आहे त्यांना कंडिशन एन्व्हायरमेंट देणं. झाड असू दे ते लेकर असू दे, आपलं फक्त काम आहे फॅसिलिटीच आहे ते आपण करू शकतो. आणि त्याच्यात सरांचं नाही ते आता देणं आपण मी म्हणतो की आपण देणं. या आंब्याला इतके छान झाडं का आलेत कारण सरांनी त्यांना सगळं कसं काळजी घेतली. हा आंबा असा नसताच, कारण जर सर नसते तर हा छान आंबा नसता. त्या आंब्याचे अंगीभूत गुणधर्म आहेत पण त्याला पोषक वातावरण या दोघांनी दिलंय. अगदी खरं. म्हणजे मुलं सगळे हुशार आहेत, फक्त आई वडील चांगले भेटले पाहिजे. आणि तसं हा खूप पॉझिटिव्ह विचारसरणीचा आहे. याच्याकडे येतो ना तर बरंच फ्रेश होऊन जातो. म्हणजे आज त्याचा रामकृष्ण आश्रमला त्याची आज सेवा असते. रविवारी सकाळी तो 7-8ला जातो आणि 10-11 वाजता तिथं सगळे पेशंट बघून येतो. आता आज फक्त त्याला आपल्यामुळे तो म्हणाला नक्की. सरांची 3 रविवार पूर्वीपासून मी वेळ घेण्याचा प्रयत्न करतोय, पण या रविवारी ते मला गाठलं त्यांना. तिकडं सगळ्या तिकडं बजाज हॉस्पिटलच्या बाजूला तिकडं असते, नाही तर मग पेशंट चेक आमची सेवा करायचा योग मिळाला. वा वा. लहान मुलांवर जाता येतं ते
इकडं नजर गेल्याशिवाय एक चक्कर मारल्याशिवाय बाहेर जात नाही. किंवा आल्यावर एक चक्कर मारल्याशिवाय वहिनीने जरी आवाज दिला तरी एक चक्कर मारते. पण आता तुमच्या नवीन वास्तूमध्ये आता हे तिथं परत तुम्हाला अशीच बाग तयार करावं लागेल, मग परत मेहनत करावं लागेल. सगळ्यांची मदत घेणार. वा, त्याच्यावर म्हणलं ग्रुपमध्ये मदत घ्या आणि प्रत्येकाकडे काही एक्स्ट्रा झाडं आम्ही काय करतो, ज्याच्याकडे एक्स्ट्रा झाड आहेत, एक्स्ट्रा रोप आहेत, त्यांना वास्तूला एक झाड सगळ्यांना द्यायचं. हा एक झाड सगळ्यांनी बाकी काहीच नाही द्यायचं. हा एक आणि सगळ्यांनी आधी ग्रुपमध्ये ठरवूया आपण, आता जेवढे ग्रुपमध्ये आहोत डबल झाड झालं नाही पाहिजे. सगळ्यांनी आपण आधी टाका कोणतं काय झाड देणार आणि तेच आपण साडांना झाड देऊया आणि ती वास्तू शांतीला. येस 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 येस. वा 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 वा, क्या बात है, क्या बात. आपको 11 बजे फोन आया था, मैं बोला इनका भी अभी कंस्ट्रक्शन हुआ है जस्ट, तो वो भी टेरेस गार्डन का सोच रहे हैं, अभी तक चालू नहीं किया, लेकिन एक महीना 2 महीने के बाद शायद है ना विचार करते हैं. वा, म्हणजे आमची अशीच इच्छा आहे, माझी इच्छा अशीच आहे की प्रत्येक एक जणांनी 10 जण आणि आपल्या परिचयात लोकांना हे आनंद जो आहे ना तो पैशाने मिळत नाही, कुठल्याशाने मिळत नाही. आणि चांगल्या लोक सोबत राहिलं तर चांगलंच होतं. हे लहानपणापासूनचा माझा जो अनुभव आहे तो चांगला आणि आपल्यापेक्षा चांगल्या लोकांबरोबर राहिलं तर अजूनही चांगला फायदा होतो. म्हणून अशा पद्धतीने सगळेजण आता कितके लोक जोडले चाललेत आणि एकामुळे अजून 10 जणांमुळे असे 20 जण असाच आपला ग्रुप चांगला आणि पर्यावरणाचा आणि आपल्या या बागेचा सगळा प्रसार हो ह्याच्यासाठी आपला हा ग्रुप आपण चालू केला. डॉक्टर शिवाजी उपरंडे, सिनियर कॉलेज प्रोफेसर आहे. सरांना आमची एकच आहे. मी राजेश्री शाहू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज बालमात्री मुंबई औरंगाबाद शिरूर रोड. मी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे, रिसर्च गाईड आहे. आज जसं सरांचा आता एवढं सगळ्यांचा परिचय झाला, मला सरांच्या व्यतिरिक्त कुणाचा परिचय नाही, हळूहळू होईल. आज सरांनी बोलवण्यामागचा उद्देश हा होता की एक गोशाला आहे बुलढाण्याला आहे आणि आम्ही त्या गाईचं संवर्धन व्हावं आणि त्यातून त्यांचाही म्हणजे आपल्यालाही अर्थार्जन व्हावं अशा स्वरूपाचा एक आम्ही प्रोजेक्ट चालवला होता. तो आहे तनिष्का लघु उद्योग म्हणून आमचा एक छोटासा लघु उद्योग आहे, ज्याच्यामध्ये आम्ही देशी गाईच्या शेणापासून साम्राणी कप, त्रिकोणी धूप, मच्छर धूपबत्ती, दिवा, मोमी पंती सगळे प्रोडक्ट बनवतो मी. काय म्हणतो हा बुलढाण्यालाच. कारण काय आहे की गोशाला इथे शिफ्ट करणं पॉसिबल नाही आहे, कारण इथे सगळी फ्लॅट सिस्टीम आहे आणि तिथे कसं की माझी शेती आहे आणि बेसिकली हा कन्सेप्ट जो आला तसं पूर्ण सांगायचं सांगा आपण ऍक्च्युली कोरोनामध्ये फारच असा टँजंट झाला, गेला कोरोना. म्हणजे आम्ही लकीली ईश्वराच्या आपल्या उपकारासाठी सर्व आपण वाचलो. त्या कंडिशनमध्ये गावाकडे गेल्यानंतर क्वारंटाईन व्हावं लागलं आणि गावाने एक्सेप्ट केलं नाही. अशा कंडिशनमध्ये माझ्या शेतामध्ये एक फार्म हाऊस आहे, आम्ही तिथे राहिलो. तर तिथे मग तकरीबन एक 6 महिन्याचा जो पिरियड होता त्यामध्ये मग मी त्या देशी गाईंच्या संपर्कात आलो, ज्या आमच्या वडिलोपार्जित होत्या. पण मला तिथून एक असं जाणवलं की एक पॉझिटिव्हिटी गाय आणि गाईच्या शेणामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे, ती मला त्या 1-1.5 महिन्यामध्ये जाणवली. आणि एक इम्युनिटी बूस्टर म्हणून सुद्धा गाईचा सहवास आहे हे मी प्रत्यक्ष अनुभवलं की त्या 1.5 महिन्यामध्ये कोणतीही गोळी नाही, कोणतंही औषध नाही आणि एकदम नेचरच्या सानिध्यामध्ये. तिथून मग आम्ही हा प्रोजेक्ट उचलला की आपण सध्या तर ऑर्गॅनिक तसं काहीच नाही, आपण जे काही म्हणाल पण जे काही एक 5-10% ऑर्गॅनिक आहे त्याच्यामध्ये काम करावं या उद्देशाने मग आम्ही त्याच्यामध्ये उतरलो. आणि आता माझ्याकडे माझा वर्मी कंपोस्टचा माझा प्लांट आहे आणि माझ्या ज्या 1 ते 1.5 एकरामध्ये मी मोरिंगा लावलेला आहे आणि जेवढे काही मेडिसिनल हर्ब्स आहेत तेवढे सगळे माझ्या तुळशी आहे, आवळा आहे, कढीपत्ता आहे, त्यानंतर उंबर आहे, एलोवेरा आहे. तर ह्याचं मी माझ्या 1-1.5 एकरामध्ये लावलेलं आहे आणि त्याचा यूज मग मी आता माझ्या या प्रोडक्ट बनवण्यासाठी करतो. आज मी आपल्यासाठी सर्व आणलेले आहे. मार्केटिंग हा कन्सेप्ट नाही आहे, कारण ऑलरेडी तो बिझनेस तिथे सेटअप आहे. फक्त हे की गाईच्या शेणापासून काही गोष्टी तयार होतात आणि त्या नॅचरल असतात,
त्याच्यावर माझाही पहिले भरोसा नव्हता, पण मी जेव्हा प्रत्यक्ष त्यामध्ये उतरलो मला जाणवलं की खरंच नॅचरल आहे. आणि दुसरी गोष्ट की या सगळ्या प्रकल्पातून देशी गाईचं संगोपन व्हावं हा त्यामागचा उद्देश. त्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असा आहे की आम्ही गावागावांमध्ये तसा नोंदी देतो अशा टाईपमध्ये की मग ज्यांना कुणाला गाय नकोशी झाली असेल किंवा ज्यांना वाटत असेल की आता ही कुठेतरी विकावी, खाटकाला विकावी, तर त्यांनी ती गाय माझ्याकडे आणून द्यावी. निश्चितच त्या खाटका म्हणजे तो खाटी गाय तो तुम्हाला जर काय 5,000 झालं तर मी तुम्हाला 6,000 असं करून माझ्याकडे आता तकरीबन 11 गायी झालेल्या आहेत. तर एक प्रकारे त्यांचा रिटायरमेंट प्लॅन मी केलेला आहे. माझ्याकडे गायी येतात म्हणजे आहेत, त्या सकाळी उठतात, समजा शेण पाणी चारतात आणि पुन्हा शेडमध्ये आराम करतात. त्यांच्याकडून कोणतंही काम केलं. आता अशा 6 गायी तर अशा आहेत की ज्या आता म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी त्यांचं आयुष्य जगलेलं आहे. तर त्यांचा दवा दारू व्हावी, तो व्हेटरनरी डॉक्टरचा थोडा खर्च व्हावा, तर या गोष्टीने मग आम्ही कमर्शियल थोडंसं केलं. नाही तर मला हे कमर्शियल करायचं नव्हतं. आणि हा कन्सेप्ट मी सगळ्या जणांना सांगतो, गाई ज्यांना नकोशा झाल्या असतील, गाई म्हणा किंवा बैल म्हणा किंवा कोणतेही जनावर म्हणा, असं नाही की बा गाई म्हशीने काय वाईट केलं आपण, असे जे सगळे आहेत तर ते आता हळूहळू लोक माझ्याकडे आणून देतात. तर त्यांना एकच म्हणजे आपण आश्वस्त करतो की बाबा जी गाय आहे ती माझ्याच खोट्यावर हे होईल, तिला कुठेही विकलं जाणार नाही, त्याचा कोणताही दुरुपयोग केला जाणार नाही. अशा पद्धतीने एक छोटासा प्रयत्न मी केला आहे. मी आज ऍक्च्युली मी वर्मी कंपोस्ट साठी सरांचं आणि माझं बरेच वेळ बोलणं होतं, कारण त्यांची बाग इतकी सुंदर आहे की ज्यांनी कोणी बघितली नसेल तर त्यांनी आवर्जून बघावी अशी. आय एम इम्प्रेस. किंवा एक फ्लॅट सिस्टीम मध्ये सुद्धा आता एक मॅडम सांगत होते की फ्लॅट मध्ये पॉसिबल नाही मॅडम, तुम्ही पॉसिबल आहे पण बाहेर गावी गेल्यानंतर ते सांभाळणार त्याला. नाही मग यांना सांगून द्यायचं हो हो, तुम्ही जिथे असाल तुम्ही तिथून मोबाईलवरून हे करू शकतो, गेले रशिया गेले तरी मोबाईलवरून हे करू शकतो. माझा उद्देश सल्ला घ्यायला येईल. मी आता जाणार आहे फ्लॅट मी मध्ये नाही गेलो पण ते आहे सिस्टीम आहे. मुंबईला राहतो, त्याचं एक घर दिल्ली आणि मुंबईला आहे. तो जिथे कुठे असेल तिथून तो पाणी टाकतो. येस येस येस. म्हणजे ड्रम मध्ये ठेवून हे करायला लागतं ना, सामने ओळखीचे ते कसं करतो मला अजून माहित नाही, पण तो म्हणला की नाही सर्च केलं सगळं. वायफाय ऑन इव्हन तुम्ही त्याचा ऍप का म्हणतोय, कारण की तुमचा उन्हाळा आहे, आपल्याकडे सीझन वेगळे आहेत ना. हो. प्रत्येक सीझन मध्ये पाण्याची गरज वेगळी आहे. हो. म्हणजे आपण सेमच क्वांटिटी आणि सेम ड्युरेशन ठेवलं तर ते कधी जास्त होतं कधी कमी पडतं. सो दॅट यू कॅन मॅनेज विथ अ ऍप ऑन युअर फोन. म्हणजे माझा उद्देश असा असतो सर, माझा उद्देश असा कमी जास्त करावं लागतात. ते जसं आपण लहान मुलाला, माझं म्हणणं जसं लहान मुलाला बाळाला आपण त्याच्या वेळेनुसार भरवतो, त्याच्या आवडीनुसार भरवतो, तसंच झाडाचं पण आहे. म्हणून लहान लेकरासारखंच जपलं तर झाड मोठं होणार, लेकरू मोठं होणार. आणि सरांची ओळख करून देणं मागचा हाच उद्देश आहे की चांगल्या गोष्टी आपल्याला कळाव्यात, चांगल्या लोकांसोबत आपण जावं. कारण का आता बाजारामध्ये इतके प्रोडक्ट मिळतात की ते इतके फसवे असतात, गावरांमधल्या सगळ्या गोष्टी असतात. पण सरांचं जे काही तयार केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सायंटिफिकली सगळं कोणते किती प्रोटीन्स आहेत, किती हे आहे ते सगळं त्याच्यामध्ये. म्हणून अशा लोकांची आपण ओळख करून घ्यावी आणि अशा लोकांकडून चांगल्या गोष्टी घ्याव्या. कारण की हे आपण आपल्या शरीरात जाणार आहे. ते तुम्ही भाजीला टाकलं. आता सरांकडे जी गाय आहे, आता माझ्याकडे जे आता 5 वर्ष झाले, मी जो बेड भरलेला आहे त्याच्यामध्ये गाईच्या शेणाशिवाय काहीच नाही. गांडूळ आणि शेण ह्याच्याशिवाय काहीच नाही. आणि आजही झाडाला मी अजून एकदा खुरपलं नाही. आता एवढे मोठमोठे झाड झाले, म्हणजे 10-20 फुटाचे झाड झाले, त्या झाडाला अजूनही मी खुरपलं नाही. कोणत्या झाडाला खुरपलं एकदा, आणि एका कुंडीत 3-3 झाड आहेत. म्हणजे फक्त तुम्ही शेणखत टाका, बाकी बोल मिल्क टाका, आणि कुठं कोणतं मिल्क टाका, आणि कोणतं लिक्विड आणा, 200 लिटरचं हे आणा, फॉस्फेट टाका, काही गरज नाही. सगळं घरगुती. जसं कालच्या राघवन सरांनी सांगितलं की तुम्ही ते केळीचं ज्यूस करा, ते टाका. आपण मागच्या जीवामृतच हे केला, जीवामृत टाका, हेच टाका ना, बाकीचे केमिकल का टाकायची गरज आहे. आणि हेच आपल्या शरीरामध्ये येणार आहे. म्हणून ह्याच्यासाठी अशा चांगल्या लोकांच्या ओळखी व्हाव्यात. क्या बात आहे, क्या 450 व्हरायटी. वा वा वा. पुढची भेट त्याच्याकडे करूया आपण. आणि आपल्याला आयडेनियमची काळजी घेण्याचं या ओळख करून
वा मंडळ सांग तुझं पूर्ण नाव सांग, म्हणजे कसं सुरुवात कशी केली आणि सुरुवात म्हणजे लहानपणापासूनच मला असं गार्डनिंगचा शौक होता. तर मी स्टार्टिंगला असं खूप सारी आमच्याकडे जागा आहे, तर मी असे छोटे छोटे गार्डन्स बनवायचे. एकदम लहान होतो तेव्हा, जवळपास 4-5 वर्ष छोटे छोटे गार्डन्स बनवायचे. तेव्हापासून मी स्टार्ट केलं झाडं लावणं. आणि मग एक वेळेस मला ॲडेनियम दिसलं, मी जस्ट ग्राफ्ट आणलं आणि त्याची कटिंग मी लावली. कटिंग लावल्यानंतर मला आणखी दुसरे कलर्स म्हणजे दिसणं चालू झाले लोकांकडे, तर मी ते पण स्टार्ट केलं आणि जस्ट कटिंग. आणि मग त्यानंतर मी मग त्यांचे सीड्स पासून कसं ग्रो करायचं, काय करायचं. आणि ते ॲडेनियमच्या पार्ट सोडलं तर मी घरी पण असे झाडं लावायचे आणि स्वतःच असं ट्राय करायचं. बुकमध्ये आपल्याला 5वी-6वीमध्ये ते ग्राफ्टिंग वगैरेचं यायचं, सीड्स कसे लावायचे, लीफ प्रोपोगेशन कसं करायचं, ते सर्व ते बघायचं. आणि मी प्रॅक्टिकली, तेव्हा तर काही युट्यूब नव्हतं, काहीच नव्हतं, ते तसं ट्राय करायचं. तसं एक्सपिरियन्स बनत गेला. आणि मग ॲडेनियमचे आपल्याकडे व्हेरायटीज मी आणत गेलो लोकांकडून, काही घेऊन आणि जोरून. जोडलेले झाडं चांगलं, जोडलेले झाडं आणि त्याच्यासारखं या सगळ्यांवर लक्ष ठेव. 8वी-9वीत होतो तेव्हा ट्युशन क्लासला जायचं, तर मला खूप सारे हिबिस्कसची व्हेरायटीज दिसायचे. चुटक्यानी जायचं, एक कटिंग घरी लावायचं. आज जवळपास माझ्या एक हिबिस्कस मध्ये जवळपास 15 ते 16 व्हेरायटीज मी क्राफ्ट करून ठेवले. वा क्या बात आहे. रंगबिरंग दिसतो. माझा एक अनुभव सांगते. मी पॅरिसला गेले होते, एका गार्डनमध्ये इतकी अप्रतिम सुंदर फुलं होती, अतिशय देखणी फुलं. ती म्हणाली, आई तोडायचं नाही, हात लावायचा पॅरिसला. माझं दुर्दैव असं की आपल्या वातावरणात ते देणं शक्य नव्हतं, पण ती रात्री उठून चोरून आणलं होतं. राहायला कुठे येतं? संभाजीनगरला यायचं ना, म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला म्हणजे त्यांचं क्राफ्टिंगचं आपण त्यांच्याकडून माझी काय कन्सेप्ट आहे. आता समजा पाडळकर सरांकडे एवढी जागा आहे, आपल्याला कुठं हॉटेल घेण्यापेक्षा हे घेण्यापेक्षा सकाळच्या वेळेस समजा आता 1 घंटा यांना इथं बोलवलं, आपण इथं बसलो सगळेजण आणि त्यांनी डेमो करून दाखवला. काय होतं प्रोफेट, मग ते फीस जमा करा रे, पैसे घ्या रे, मग तेलाही करा रे. पण त्याच्यापेक्षा मग काय होतं लोकांना काय वाटतं व्यवसाय पण चालू आहे. म्हणून अशी जर समजा रिकामी जागा असेल तर एखाद समजा इथे येतं आपण 30 जण आरामशीर मांडी घेऊन बसू शकतो. आणि अशा पद्धतीने अशा ठिकाणी जर आपण वर्कशॉप, छोटे छोटे वर्कशॉप घेतले, आणि जास्त नाही, आपण 10-20 लोक असतील, जेवढे असतील, आपल्याला काही ते व्यवसाय करायचा नाही, काही नाही, पण 10 जण तयार झाले तर 10 जणच पुढे तुम्ही 10 जणांना शिकू शकता. म्हणून कन्सेप्ट माझी ही आहे की अशा रिकाम्या जागा आहेत, कारण बरेच जणांकडे मोकळ्या जागा आहेत, कोणाकडे जागाच नाहीये. पण ज्यांच्याकडे जागा आहेत त्यांच्याकडे आपण असं 2 तास झालो सकाळी आणि यांचा सगळा एक्सपर्ट जर आपण बोलवला आणि त्यांनी जर आपला मदत केला, आपण आपलं त्याच्यामध्ये हे होईल, असं माझी कन्सेप्ट आहे. बघूया आपण बघा जागा दादा आता मिळाल्या आहेत, मॅडमकडे पण जागा, म्हणजे सगळ्यांकडे जागा आहे. फक्त काय असं की त्या निमित्ताने आणि हे हे फर्टिलायझर द्यायचं, ते फर्टिलायझर द्यायचं, खूप सारे सांगतात, NPK द्यायचं. हो. आमच्या इथं सुद्धा देशी गाय आहे. वा. आमच्या इथं पण देशी गायचं जे फर्टिलायझर होतं ते मी ॲडेनियम्सला यूज करतो. आता देशी गायचं ते म्हणजे शेण तर आहे, पण ते आणखी जे चारा खातात ते चारा पण त्याच्यामध्ये मिक्स होते. 1 नंबर फर्टिलायझर होतं ते, प्लस गौमूत्र. हे मी ॲडेनियम्सला यूज करतो. आणि माझे ॲडेनियम्स बघा, हे एका वर्षात मी थायलंड वरून इम्पोर्ट केलं होतं, काही 2-3 व्हेरायटीज. एवढंच होतं ते छोटंसं, एका वर्षात ते फुल डबल झालं, एकदम डबल. नाही, शेणखत आणि ह्याच्यामध्ये खूपच ताकद आहे, म्हणजे काही म्हणा तुम्ही. हा, यस. पानी में 10 ml 100 गुना देना पड़ता है. 1 लीटर में 10 ml. और कितने दिन में? एक नाही, डायरेक्ट पण टाकू शकता तुम्ही, गरमीत नाही, उष्ण असतं फार ते. स्प्रे करना पड़ता है. कौन से? बारिश में से. म्हणून माझं पहिलं सगळ्यापासून म्हणणं आहे की बाबा हे तुम्ही शेणखत जास्तीत जास्त गाईचं वापरा,
कुठलंही शेण वापरा, बाकीचे फर्टिलायझर वापरूच नका. खूपच सुंदर बनलं. दोनच वर्ष जागा नाही हो, नाही तर आपण तर तेच तर हा शेवंती पूर्ण भरतं ते पूर्ण. हा शेवंती आहे, हा गणेश वेल. मिरची झाड बघा ना केवढं झाले. म्हणजे मिरची झाड तुम्हाला 4 ते 5 वर्ष जाते आणि नुसतं मिरच्या. हाँ, खाली आप उसको खाद शेन खत इस्तेमाल करो, बाकी देखो कैसा फर्क गिरता है. कड़ी पत्ता भी बड़ा अच्छा है. ही आयडिया छान आहे ना. हा, दोन पाईप हे लावून टाकले आणि त्याला लटकून टाकलं म्हणजे सपोर्ट होत त्याला. हे मध्ये असल्यामुळे तिकडे वाचली झाडे, हे आंबे रोडच्या कंपाऊंड वॉल असल्यास ते काढून घेतले असते. शेवग्याला शेंगा बघितलं किती आले त्याचं. आता त्यांना मी सांगितलं बिया करा, बिया द्या मला, मी त्याचे रोप तयार करू, ड्रम लावा. त्यांनी आता पण 50 किलो काढले आहेत. त्याचं मी त्याला बिया करा सांगितलं, त्याचे रोप तयार करून सगळ्याला देऊ आपण. त्याचे पिल्ल बघा किती छान आहे. भावना लागतो म्हणजे आमचं बांधकामचं हे सगळं स्वप्न आमच्या वडिलांच होत आहे, सिव्हिल इंजिनियर. आणि त्यांचं कायम डोक्यात हेच असेल की असं बनवू तसं बनवू. बिल्डिंग बघितली की म्हटलं पाहिजे क्या बनाय. त्यांचं शेवटचे वाक्य जे क्या बनाय पोस्ट कोविड मध्ये गेले आणि मग नंतर म्हणजे आई तर आधी गेली, वडील नंतर गेले. म्हटलं यार मराठी माणसाचा प्रॉब्लेम काय, त्याला अहमपणा लवकर येतो. कुठली तरी सेवेचं काहीतरी पाहिजे म्हणून आम्ही गाय घेतली. भावाचा मला लहान पुण्याला असतो, आम्ही ठरवलं आपण गाय आपल्याला जागा. गाय घेतल्यानंतर आमचे सासरे बाबा मागे लागले की गोदान आपल्याकडे असतं. ही गाय आणि हे पिल्लू होतं त्यावेळेस, 2 होत्या. 3-3.5 वर्षापूर्वी ही गाय आणि हे छोटं पिल्लू होतं. नंतर ह्या 2 इकला नंतर झाल्या. ही ऍक्च्युअली हिचं नाव कपिल आहे. ही कपिला, ही मेन, त्याच्यानंतर ही लक्ष्मी आहे. तिच्यासोबत छोट, ती जी सगळ्यात लहान आहे ना तेवढी ही होती. अच्छा, किती दिनों में बढ़ रही है? अभी 3-4 साल की है. और बाद में ये हुई है, ये नवरात्रि की अष्टमी को हुई है. अच्छा, गौरी रखा है. गौरी, क्या बात है, क्या बात है. त्या दिवशी महागौरी दिवस होता म्हणून गौरी ठेवलं होतं. आणि ती जी आहे ती नारायणी आहे पांढरी, ती रामदास नवमीच्या दिवशी झालेली आहे. आता या मार्च महिन्यामध्ये वाढदिवस झाला. आणि ती जी आहे ती 3री पिढी आहे, तिची मुलगी आहे लक्ष्मीची. ती पूजा दूध सिक्युरिटी हे ऍक्च्युअली राजस्थानचे जे जोडपं त्यांना सगळी माहिती. एक गाय असेल तर त्याच्यापासून काय काय मिळते सगळ्यात माहिती सांगायची गरज नाही. आणि दुधापासून, ताकापासून, सोन्यापासून ते त्याच्या घरापासून म्हणजे आपली गाय म्हणजे प्रत्येकाची जागा असेल तर माझं असं प्रत्येकाला म्हणणं आहे की जर तुमच्याकडे शक्य असेल शक्य असेल तर प्रत्येकाने किमान एक गाय तरी आपण प्रत्येकाने आपल्या
इकडे इकडे आता इथे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे ठाकरे नगर एंट्रीला. तुमचं डॉक्टर गीतांजली सूर्यवंशी, मी नेत्ररोग तज्ञ आहे. वा किचन गार्डनिंग मध्ये जास्त इंटरेस्ट. चला आमच्या ग्रुपमध्ये लगेच सामील व्हा आणि तुमचं गार्डन लगेच आपलं. नाही सरांना सर त्याच्यामुळे चालत मॅडमने आणलं असणार पकडून. वा वा. हा बेटा बाळा पुढे तुझा परिचय दे. राहुल नागरिक इथं सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून वेल्कोमध्ये काम करतो आणि मला पण गार्डनिंगचे खूप शौक आहे आणि मी प्रॉपर मीन्स भंडाराच आहे. वा इथं राहायला कुठे? इथं राहायला मी उस्मानपुराला आहे, ज्योतिनगर. क्या बात. हो आता मॅडमचं मी उषा रोडे, बजाजनगरला राहते. मी गृहिणी आहे, पण मला शौक आहे झाडं लावायचे. अजून नवीन कोणी आले का? भाज्यांवर भर असते माझी. कोरोना काळामध्ये जे आपल्याला सोसायला लागलं त्याच्यामुळे मग नॅचरल पद्धतीने कशी पिकवता येते, कुठलंही केमिकल न वापरता घरच्या घरी लावत असते. क्या बात. माझा उद्देश तोच आहे, फक्त घरच्या घरी आणि आपल्या नैसर्गिक संसाधनाचा वापर करून चांगल्यात चांगलं. आणि बघा फुलं येतात, फळं येतात, भाजीपाला पण येतो, पण केमिकलने क्वांटिटी मिळेल तुम्हाला पण क्वालिटी मिळेल. सगळ्यांना तुमच्या त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये गावरान बिया असतील भाजीपाल्याच्या, हा त्यांची कॉन्टॅक्ट द्या, आपण एक बनवू. सगळ्यांना वाटलं तर मी रोपं बनवेल. आणि अजून एक यावर्षी एक आव्हान आहे का, यावर्षी जेवढ्या काय आंबे खातात त्या सगळ्या कोया वाळवून ठेवा आणि ते आपण एकत्र जमा करू. एक दिवस रविवारी सगळ्यांनी घेऊन यायचा आणि त्या कोयापासून आम्ही गोविंद सरला मी सांगितलेलं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपण जागा तिथे त्यांना मिळालेली आहे, तर आपण सगळे आंब्याची रोपं आपण एकदा जाऊ सगळेजण आणि एकाच दिवसात सगळेजण रोपं लावून टाकू. पिशव्यामध्ये याच्यामध्ये आपण. आणखी एक मला सांगायचं, शक्य झालं तर प्रत्येकाने शक्यतो आंबा घरी पिकवून खावा. वा. मार्केटमधले पावडर जाधव मंडीमध्ये जायचं. जाधव मंडीमध्ये कॅरेट मिळतात, ते कॅरेट घ्यायचे आणि घरी आपलं गवत नसेल तर पोतं ठेवायचं, पोत्यावर पोतं टाकलं तरी पिकतात. पण शक्यतो हे कार्पेटचे खाऊ नका आणि प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळे फक्त पुढच्या पिढीलाही आपण मग ती सवय लावू. आणि जाधव मंडीमध्ये केशर आणि बाकीचे खूप कच्चे म्हणजे चांगले मिळतात, फक्त थोडं उशिरा खावं लागतं. आता लगी घाई करून. घरात वास फिरतो, वा वा. ती मजा येते. जवळपास 1000-1200 आंबा घरी निघतो केशरचा. आणि अतिशय छान, म्हणजे आपण पडद्याचे कर्टन्स असतात ना त्याला सुद्धा मी त्याचं कट करून असे सगळीकडे एक रूमच केलेली असते, म्हणजे थोडे 2 महिने पूर्ण ते जेव्हा आंबा उतरवतो ते लांब लांब त्याच्यात असतात स्ट्रिप्स, ते थोड्या पानासकट काढायचे आणि तोरण लावण्यासारखं मी अख्ख्या रूममध्ये तेवढ्या छान असं सगळीकडे जिथे जिथे जागा आहे तिथे लावते. खाली तर तुमचा परिचय द्या आता. तुम्ही आता बऱ्याच वर्षाने आलात. परिचय द्या. मी कविता शिंदे. गार्डनिंगचा खूप आवड आहे, पण समहाऊ रिझन मला थोडं रिनोव्हेट केल्यामुळे थोडी जागा कमी झालेली आहे माझी, पण फुलांची आवड होती त्याच्यामुळे गार्डन क्षेत्र म्हणजे गार्डनिंग करायला लागली. तशी मी NID NIFT आर्किटेक्चरच्या मुलांचं फाउंडेशन क्लासेस घेते, BRBS बरोबर जॉईनिंग आहे, महाराष्ट्र एज्युकेशनल काउन्सिलबरोबर काम करते. राईट नाव मी पूर्व विधानसभा शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्याबरोबर देखील काम करते. मी स्वतः बेसिक ग्राफिक डिझायनर आहे. प्रिंटवेल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड सारखी त्यांची आहे स्वतः त्यांची. दिशा ग्राफिक्स. प्रिंटवेल नाव ऐकलं सगळ्यांनी ते मॅडमचं. दिशा ग्राफिक्स म्हणून आहेत. एक पर्सनल माझं छोटंसं युनिट आहे जे हँड टू हँड घरी जे छोटे कामं असतात जे की प्रिंटवेलला नाही देऊ शकत, पण मॅडम म्हटलं नाही मला 100 व्हिजिटिंग कार्ड छापायचे, तर प्रिंटवेलमध्ये ते तेवढे होत नाही, तर ते काम सुद्धा मी करते. दिशा ग्राफिक्स म्हणून कॅनॉनला माझं एक शॉप, एक स्मार्ट लुक म्हणून, एक इंडो वेस्टर्न शॉपिंग म्हणून पण होती, पण ती समहाऊ रिझन लास्ट इयर मी बंद केली. आणि राहायला कुठे सांगा, म्हणजे प्रत्येक मी N2 दिशा नभांगणमध्ये राहते. म्हणजे कोणी जवळचं असेल तर एक कसं असतं माझा संपर्क आहे की आपल्या जवळची 4-5 घरं त्यांचा ग्रुप बनवा आणि तुम्ही एकमेकाच्या मदतीला किंवा गायडन्सला एकमेकाला सहज जाऊ शकता. कामगार लोक आगे बढ़ो. सोनी N3 में रहती हूँ. मेरा भी काफी अच्छा गार्डन है और छत पे मैंने आपका नाम है इंदु सोनी. आप पहचानते हैं? मैं बीच में 16 साल में बॉम्बे थी, यहाँ नहीं थी.
पहले हम लोग आए 4-5 साल पहले, फिर मैंने अपना थोड़ा सा कंस्ट्रक्शन किया, इन्वेस्ट किया और फिर मैंने पूरा बाग लगाया। छत पर मैंने थोड़े से पेड़ भी लगाए हैं, पेड़ इसके जाम के लगाए, जामुन के लगाए और रॅकॅडो का लगाया है। वेळेचं नियोजन फक्त नाव सांगा, म्हणजे प्रत्येकाला आपल्याला, कारण प्रत्येकाला जायचं आहे, फक्त पटपट नाव सांगा, म्हणजे आपलं पटपट नाव सांगा मॅडमला, म्हणजे त्यांची ओळख होईल. तुमचं जर नाव सांगा. येस. आपका नाम बोलो. सब पहचानते क्या पूछो एक मी साधना शहा, आपण झाडांची आवड आपल्याकडे आहे पण झाडं. मी डॉक्टर शीला खंडेलवाल, मी पण ऑप्टिमलिस्ट आहे, गार्डनिंगची आवड. आता डॉक्टरचा ग्रुप होतो काय असं वाटलं आता. आम्हाला फक्त टाकून देऊ नका बाजूला. म्हणजे कोणाला काही प्रॉब्लेम राहत आपल्या ग्रुपवर फक्त टाका. डॉक्टर आहेत. येस. गोविंद कदम 10 वर्षापासून करतो मी गार्डन. सोबत आता नर्सरी, कंपोस्टिंग इंडस्ट्रीमध्ये आणि वॉटर लिली एक्सपर्ट आहे. कोणाला काही लागत असेल तर आपल्या ग्रुपमध्ये जे काही एक्सपर्ट लोक आहेत त्यांना तुम्ही माहिती विचारू शकता. लोटस. शेती आहे, केशर, आंबा, मोसंबी, बाकीच्या शेती. कधी जायचं नजदीक आहे जाऊ शकता. कविता मिळते पण जवळ आहे, आपण करूया ग्रुप आणि आताच जाऊया. नेक्स्ट चला पटपट. सरांकडे इकडे शेंगा आहेत, मी मसाला वाटून आणेन, काळ्या मसाल्याची शेंगाची भाजी आपली इथंच बसून खाऊया मस्त. व्यवस्था करून घ्या. इथंच चूल करूया आपण मस्त. चल. मी अमित राका, आकाशवाणीवर राहतो, महेशनगर, गार्डनिंग करतो. तुम्हाला पण आहे. आणि आपलं प्रोफेशन सांगा. मी एज्युकेटर आहे आणि बिझनेस पण आहे. पण तेच आहे की आम्ही जे शिकलेलो आहे लहानपणी किंवा आता सुद्धा, ते आपल्याला पुढच्या जनरेशनला कम्युनिकेट प्रॉब्लेम. लहान मुलांना शिकवत आहेत सगळ्या इंग्लिश स्कूलच्या बऱ्याचशा मुलांचं प्रोजेक्ट करून घेतात. डॉक्टर होमी बाबा जे आता रिसर्च चालू आहे सध्या, त्याच्यावर ते सगळ्या विद्यार्थ्यांना स्वतः प्रॅक्टिकल करावं. मुलांना ही गाय आणून दाखवा, पोरांना सगळ्या गायीचं शेणाचं दाखवून द्या. आणि ही पुढची पिढी आपल्यासोबत आली पाहिजे. औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये माझं नाव ॲस्ट्रॉनॉमीसाठी फेमस आहे. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे मित्र. आपल्या प्रोफेशन बद्दल आपल्या ह्याच्यात काही असेल तर आपण टाकू शकता, कारण प्रत्येकाला त्याचा फायदा होईल. देशपांडे सर. मी संजय देशपांडे, किर्लोस्कर मध्ये आहे. थोडंसं 1 मिनिट घेतो. पुढच्या वेळेसपासून यावं की नाही हा विचार करतो. अरे बापरे. कारण काय, आता एक सल्ला दिलेला, चोऱ्या करा. हा गुन्हा असा आहे की या गुन्ह्यासाठी जी शिक्षा असेल ती तयार आहे. मी सगळ्यांना जाहीर सांगतो की हा गुन्हा करा. कारण परमेश्वरांनी भगवंतांनी सांगितलं भगवद्गीतेत, गोष्ट जर कोणाला फायदा होत असेल तर ती चूक असू दे, खोटा असू दे, पण त्याचा फायदा होत ते करा. निसर्ग सेवा हे गार्डनरचा जन्मसिद्ध अधिकार आहे. सांगून चोरी नसते. काय जागा आहे बापरे, किती मोठी जागा आहे. वर्कशॉपला मला मस्त जागा भेटली. नाही खरंच. चला, ज्याला वेळ आहे त्यांनी घेऊ शकता. ज्याला वेळ आहे, ज्याला गडबड आहे त्यांनी पटकन घ्या, आणि ज्याला निवांत आहे त्यांनी बसून घ्या. घ्या हाताने घ्या. जे लागते ते घ्या. सांबार वडी म्हणून एक वेगळा प्रकार आहे.
अमरावती स्पेशल आहे ते. नागपूर, हा. आम्ही अमरावती नेहमी मागवतो. नाही माझी भावना आहे घ्या, तिकडची. 1 मिनिट, 2 मिनिट. हो का? हे काही गडबड नाही ना काही? नाही मला काय गडबड आहे संडे आपल्याला आपल्यासारखं सुखी प्राणी नाही. हा. अरे तुमचं खत सांगायचं राहिलं आमच्याकडे. बसल्यावर सांगतो. एक सॅम्पल आणले, सगळं